हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास आप सभी का स्वागत करती है। स्टूडेंट्स, आज और एक नए टॉपिक के साथ, नए शीर्षक के साथ आपके सामने हाजिर हूँ। वो टॉपिक कौन सा है, यही महत्वपूर्ण है। अगर आप जानेंगे तो आपके मन में जो सवाल उठता है, उस सवाल का या उस प्रश्न का उत्तर आपको इसी वीडियो में मिल जाता है। कई स्टूडेंट्स के मन में ऐसे कई डाउट्स, ऐसे कई प्रश्न क्या उठते होंगे और उन सारे प्रश्नों का उत्तर इस वीडियो में आपको दूंगा। स्टूडेंट्स, शीर्षक है प्रॉपर वे ऑफ आंसर राइटिंग एंड इंफॉर्मेशन ऑफ इवैल्यूएशन स्कीम। इन दो विषयों पर क्या आज आपके साथ चर्चा करने वाला हूं या चर्चा में भाग लिया हूं। आप मेरे साथ चर्चा में भाग लीजिए और आप सुनिए। आपको जानकारी दूंगा और ये जानकारी आपके लिए बहुत ही क्या अहम जानकारी होगी। आज तक किसी ने भी स्कीम ऑफ वैल्यूएशन के बारे में आपके साथ चर्चा नहीं किए हैं। यहां तक कि मुझ जैसे जो टीचर्स होते हैं, मुझ जैसे जो लेक्चरर्स होते हैं, आपको स्कीम ऑफ वैल्यूएशन के बारे में कभी भी एक बात तक या उस पेपर के बारे में या उस स्कीम के बारे में जिक्र तक नहीं किए, या जिक्र करने की बात दूर है, उस पेपर के बारे में कोई भी स्टूडेंट के साथ चर्चा नहीं करते हैं। और ये इवैल्यूएशन का जो स्कीम है, उस स्कीम के बारे में अगर आप जानकारी हासिल करेंगे तो एनुअल एग्जाम में लिखने के लिए आपको आसान होगा। स्टूडेंट्स, याद रखिए, ये आपको मैं समझा रहा हूं और समझने के लिए कोशिश करिए। आज तक किसी ने भी आपको ये बातें नहीं कही होगी और मैं आपको समझा रहा हूं और आप समझने के लिए कोशिश करिए। जो भी मेरे चैनल पर नए हैं स्टूडेंट्स, छात्रों या छात्रा हो, कृपा करके सब्सक्राइब कर लीजिए और वीडियो को अंत तक देखिए, बीच में स्किप मत करिए। यह बहुत ही क्या यूजफुल वीडियो होगा, यह यूजफुल क्या फिल्म होगी। स्टूडेंट्स, ಯಾರೆಲ್ಲ ನನ್ನ ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ನನ್ನ ಚಾನಲಲ್ಲಿ ಹೊಸಬ್ರಿದ್ದೀರಾ, ದಯವಿಟ್ಟು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ। ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋಗಳು ತುಂಬ ಯೂಸ್ಫುಲ್ ಆಗಿದೆ ನಿಮ್ಮ ಎಕ್ಸಾಮ್ ಸಲುವಾಗಿ। ಇಲ್ಲಿ ತನಕ ನನಗೆ ತಿಳಿದ ಮಟ್ಟಿಗೆ ಸ್ಕೀಮ್ ಆಫ್ ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಬಗ್ಗೆ ಯಾರು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿಲ್ಲ, ಮಾಡೋದು ಇಲ್ಲ। ನನ್ನಂಥ ಲೆಕ್ಚರ್ಸು, ನನ್ನಂಥ ಟೀಚರ್ಸು ಈ ವಿಷಯ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ತಿಳಿಸಿಲ್ಲ, ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಲ್ಲ। ಸೊ ಇವತ್ತು ನಾನು ಓಪನ್ ಆಗಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನಾನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಿದ್ಧನಿದ್ದೇನೆ। ನಾನು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀನಿ। 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಆನ್ಸರ್ ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕು, 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಂದರ್ಭ ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕು, 4 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಂದರ್ಭ ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕು, 5 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಆನ್ಸರ್ ಸೂಕಿ ಡಾಲಿ ಮತ್ತೆ ಪ್ರತಿಶೋಧ ಏಕಾಂಕಿ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಡ್ರಾಮಾ, ಅದ್ರ ಮೇಲೆ 4 ಪ್ರಶ್ನೆ ಕೊಡ್ತಾನೆ, 4ರಲ್ಲಿ 2 ಬರಿಬೇಕು, 5 ಮಾರ್ಕ್ಸಿಗೆ 1 ಆನ್ಸರ್ ಬರಿಬೇಕು। 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಆನ್ಸರ್ ಎಷ್ಟು ಲೈನ್ ಬರಿಬೇಕು, 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಂದರ್ಭ ಎಷ್ಟು ಲೈನ್ ಬರಿಬೇಕು, 4 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಂದರ್ಭ ಎಷ್ಟು ಲೈನ್ ಬರಿಬೇಕು, ಉದ್ದ ಬರಿಬೇಕಾ ಅಥವಾ ಶಾರ್ಟ್ ಬರಿಬೇಕಾ, ಇದು ಎಲ್ಲ ಕೂಡ ನಾನು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ शेयर ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ध्यान इಟ್ಟು ನೀವು ಕೇಳಿ स्टूडेंट्स, ध्यान से आप समझ लीजिए। 3 मार्क्स का आंसर बड़ा लिखना या छोटा लिखना, 5 मार्क्स का आंसर बड़ा लिखना या छोटा लिखना, प्रोज पर जो संदर्भ पूछेंगे उस संदर्भ आंसर में कौन से पॉइंट्स मेंशन करना चाहिए, कौन से पॉइंट लिखना चाहिए, 4 मार्क्स के संदर्भ किस प्रकार लिखना चाहिए, 3 मार्क्स संदर्भ ಹೇಗೆ ಬರೀಬೇಕು, ಈ ಸಂದರ್ಭ ಆನ್ಸರ್ ಅಲ್ಲಿ ಯಾವ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಬರೀಬೇಕು, 4 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಂದರ್ಭ ಬರಿತಾ ಇದ್ದೀವಿ, ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಬರಿಬೇಕು, ಇದು ಎಲ್ಲವನ್ನು ನಾನು ಇವತ್ತು ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ। ಎನಿಮಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ನಿಮಗೆ ತುಂಬ ಈಸಿ ಆಗಿರುತ್ತೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಯಾಕಂದರೆ ನೀವು ಎನಿಮಲ್ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ದೇವನಾಗರಿ ಸ್ಕ್ರಿಪ್ಟಲ್ಲೇ ಬರಿಬೇಕು। ನಾನು ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಲಿ ಅಂತ, ತಿಳಿಲಿ ಅಂತ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಯಾಕಂದರೆ ನೀವು ಬರಿಬೇಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಆನ್ಸರ್ಗಳು ಹಿಂದಿಯಲ್ಲೇ ಬರಿಬೇಕು।
ಏನೋ ಸ್ವಲ್ಪ ನಿಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಗಲಿ ಅಂತ ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. ಯಾಕಂದರೆ ನಿಮಗೆ ಸ್ಕೋರಿಂಗ್ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಸೆಕೆಂಡ್ PUCಯಲ್ಲಿ ಸ್ಕೋರಿಂಗ್ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್. ನೀವು ಸೈನ್ಸ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಆದರೂ ಆಗಿರಲಿ, ಕಾಮರ್ಸ್ ಆದರೂ ಆಗಲಿ, ಆರ್ಟ್ಸ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಆದರೂ ಆಗಿರಲಿ, ಈ ಹಿಂದಿ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಏನಿದೆ ಸ್ಕೋರಿಂಗ್ ಸಬ್जेक्ट ಇದೆ. ನೀವು ತುಂಬ मार्क्स ಇಲ್ಲಿ स्कोर ಮಾಡ್ಬೋದು. सो इसीलिए आपको समझा रहा हूँ कि ध्यान से ये स्कीम ऑफ वैल्यूएशन आप देख लीजिए. आपको वो पेपर दिखाकर, वो आंसर दिखाकर किस तरह से लिखना चाहिए आपको समझाऊंगा. पहली बार स्टूडेंट के सामने ये जानकारी रख रहा हूँ, तो आप इस जानकारी से क्या जागृत होकर एनुअल एग्जाम में अच्छे मार्क्स लेकर अव्वल नंबर पर या अव्वल दर्जे में पास होकर आप अपने मम्मी पापा को खुश करिए. ಈ ಸ್ಕೀಮ್ ಆಫ್ ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ನಿಮಗೆ ತಿಳಿತಂದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಕೊಳ್ತೀರಾ, ಚೆನ್ನಾಗಿ ಒಳ್ಳೆ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬರುತ್ತೆ, ಒಳ್ಳೆ ಗ್ರೇಡ್ ಬರುತ್ತೆ. ಒಳ್ಳೆ ಗ್ರೇಡ್ ಬಂದಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಕೂಡ ನಿಮಗೆ ತುಂಬ ಲವ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರಿಗೂ ಕೂಡ ತುಂಬ ಖುಷಿ ಸಿಗುತ್ತೆ. ಆ ಖುಷಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಏನು ಬೇಡ್ತೀರಾ ಅದು ಎಲ್ಲವನ್ನು ಕೊಡಿಸ್ತಾರೆ. ಸೊ ಬನ್ನಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಇವತ್ತು ಸ್ಕೀಮ್ ಆಫ್ ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಬಗ್ಗೆನೇ ನಾನು ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆ ಪೇಪರ್ ನಾನು ತೋರಿಸ್ತೀನಿ, ಹೆಂಗೆ ಬರಿಬೇಕು, ಅವು ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಹೇಗಿರುತ್ತೆ, ಎಷ್ಟು ಆನ್ಸರ್ ಬರಿಬೇಕು, ಚಿಕ್ಕದು ಬರಿಬೇಕಾ ದೊಡ್ಡದು ಬರಿಬೇಕಾ, ಎಷ್ಟು ಲೈನ್ ಬರಿಬೇಕು, ನಾವು ಆನ್ಸರ್ ಫುಲ್ ಮಾಡಬೇಕಾ ಅಥವಾ ಶಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಬರಿಬೇಕಾ, ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕು ಅದು ಎಲ್ಲವನ್ನು ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ. ಬನ್ನಿ ಆ ಪೇಪರ್ ನಾನು ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಎಸ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ನೀವು ಈ ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು. ಇಲ್ಲಿ ಮೇಲ್ಗಡೆ ನಾನು ಓದ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೋಡಿ. ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಪ್ರಿ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಎಜುಕೇಷನ್ ಸೆಕೆಂಡ್ PUC ಎಕ್ಸಾಮ್ ಕೀ ಆನ್ಸರ್ಸ್ ಮಾರ್ಚ್ 2023. ಅಂದರೆ ಇದು ಕಳೆದ ವರ್ಷದಿದೆ. ನಾನು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತೀನಿ ವರ್ಷ. ಸೊ ಇದು ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ದು ಸ್ಕೀಮ್ ಆಫ್ ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಹಿಂದಿ ಕೋಡು 03 NS ನ್ಯೂ ಸ್ಕೀಮ್ ಅಂತ. ಸೊ ಇದು ಲಾಸ್ಟ್ ಇಯರು 100 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಇತ್ತು. 100 ಮಾರ್ಕ್ಸಿಗೆ ಆನ್ಸರ್ ಬರಿಬೇಕಾಗಿತ್ತು. ಈ ವರ್ಷ 100 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಇಲ್ಲ, 80 ಮಾर्क्स ಇದೆ स्टूडेंट्स, ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ. सो इस साल केवल 80 मार्क्स के लिए आप आंसर क्या लिखेंगे, एग्जाम लिखेंगे. सो ಈ ಥರ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ 1 ಮಾರ್ಕ್ ನಮಗೆ 10 ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನಲ್ವ, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, एक शब्द या वाक्यांश या वाक्य में उत्तर लिखिए. ಒಂದು ವರ್ಡಲ್ಲಾದರೂ ಬರಿಬೋದು, ಒಂದು ಸೆಂಟೆನ್ಸಲ್ಲಾದರೂ बरीಬಹುದು. सो इसीलिए यहाँ पर क्या 10 आंसर्स क्या आपको दिए. ಈ ಥರ ನಂಬರ್ ಹಾಕೊಂಡು ಹೋಗಿ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ತನಕ ನಿಮ್ಮದು ಆನ್ಸರ್ ವರ್ಡ್ ಯಾವುದಿರುತ್ತೆ, ವಿಚ್ ಇಸ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆನ್ಸರ್ ವರ್ಡ್, ದಟ್ ವರ್ಡ್ ಓನ್ಲಿ ವಿ ಪುಟ್ ಹಿಯರ್. ನಮ್ಮದು ಕರೆಕ್ಟ್ ಆನ್ಸರ್ ವರ್ಡ್ ಯಾವುದಿರುತ್ತೆ ಆ ಆನ್ಸರ್ ವರ್ಡ್ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ಸುಮ್ಮನೆ ಜಸ್ಟ್ ಒಂದು ವರ್ಡ್ ಆನ್ಸರ್ ಬರೆದ್ರೂ ಸಾಕು, ನಮಗೆ 1 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಯಾವಾಗಲೂ ನೋಡಿ, ಒಂದು ಸೆಂಟೆನ್ಸಲ್ಲಿ ನೀವು ಬರ್ಕೊಂಡು ಹೋಗಬಾರ್ದು, ಟೈಮ್ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡಬಾರ್ದು. ಅದೇ ಟೈಮು ಹ್ಯಾಂಡ್ ರೈಟಿಂಗ್ ನೀಟ್ बरलिಕ್ಕೆ ट्राई ಮಾಡಿ. सो आप ज़्यादा टाइम वेस्ट ना करिए और इस तरह से क्या 10 नंबर लिखकर एक आंसर लिखते आपको जाना है. देन नेक्स्ट यू कम सेकंड पॉइंट, दैट इज फिल इन द ब्लैंक्स. कोष्ठक में दिए गए उचित कारक चिन्हों से रिक्त स्थान भरिए. यानी जो फिल इन द ब्लैंक्स है वो फिल इन द ब्लैंक्स क्या आपको भरना है. सो भरना है तो यहाँ पर क्या ये दिए हैं, यहाँ पर दिए हैं के, पर, की, को, का, ये कारक चिन्ह है. यानी प्रीपोजिशन क्या देंगे ब्रैकेट में और उन्हीं प्रीपोजिशन को आपको लिखना है. सो ये हुआ 5 मार्क्स के लिए और 15 मार्क्स यहीं पर आपको मिले. और निम्नलिखित मोहरों को अर्थ के साथ जोड़कर लिखिए. तो यहाँ पर मैच द फॉलोइंग के लिए 5 मार्क्स है और ये भी क्या है, एक मोहरों का अर्थ अगर आप लिखेंगे 1 2 3 4 5 ऐसे, तो 5 मार्क्स यहाँ पर क्या आपको मिलेंगे. सो ये होने के बाद नेक्स्ट आपको दिखाऊंगा कि 3 मार्क्स के आंसर कैसे लिखना है. यस, आ जाइए. अब ये 3 मार्क्स के आंसर इस प्रकार क्या लिखना चाहिए.
सुजान खेती में कई साल से कंचन बरस रहा था। कोई 2-2.5 हजार उसके हाथ में क्या आने लगे। यानी सुजान की संपत्ति बढ़ी तो सुजान अपने गांव में क्या करने लगा। इस प्रश्न का उत्तर इतने लाइंस में क्या लिखना। यहाँ पर बड़े लाइन है 1 2 3 4 5 5 6 6 into 6 12। मैक्सिमम यू राइट टू 8 to 12 लाइन्स। ये 3 मार्क्स के आंसर है। आपको कितने लाइन्स लिखना चाहिए? 8 to 12 लाइन्स। नेक्स्ट ये 3-3 मार्क्स के क्या है, इतने आंसर क्या लिखते हैं आपको जाना है। बहुत ही छोटे छोटे आंसर लिखना है, क्योंकि आपको किसी ने भी क्या ये जानकारी नहीं दी होगी। आपको मैं जानकारी दे रहा हूं विद प्रूफ के साथ। ये पीयू बोर्ड ने क्या हमें इवैल्यूएशन के टाइम पर क्या दे देता है, तो आपको ये आंसर दिखा रहा हूं। यहां पर भी देखिए जस्ट 1 2 3 4 5 लाइन्स, यानी अगर आप लिखेंगे तो 10 लाइन्स क्या होंगे। सो इस तरह से क्या 3 मार्क्स के आंसर आपको लिखना है। तो अब की बार क्या किसने किससे कहे ये क्वेश्चन नहीं आ जाएगा। हु टोल्ड टू हुम ये प्रश्न क्या नहीं आ जाएंगे। नेक्स्ट बन्नी स्टूडेंट्स, ಇವಾಗ ಇದು ಸಂದರ್ಭ, ಇದು ಯಾವ್ದ್ರ ಮೇಲೆ ಸಂದರ್ಭ ಅಂದ್ರೆ ಇದು ಪ್ರೋಜ್ ಮೇಲೆ ಸಂದರ್ಭ ಕೇಳ್ತಾನೆ। ಈ ಸಂದರ್ಭ ಕೇಳಿದ್ಮೇಲೆ ಅಂದ್ರೆ ಲೆಸನ್ ಮೇಲೆ ಸಂದರ್ಭ ಕೇಳ್ತಾನೆ। ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಆನ್ಸರ್ ಅಲ್ಲಿ 3 पॉइंट्स कंपलसरी ನಾವು बरीलेಬೇಕು। तो प्रोज पर जो संदर्भ का प्रश्न पूछेंगे उस आंसर में क्या हमें ये 3 पॉइंट क्या लिखना जरूरी है। निम्नलिखित में से किन्हीं 2 का संदर्भ स्पष्टीकरण कीजिए। रेफरेंस टू आंसर्स वी राइट हियर, विच पॉइंट्स वी मेंशन हियर जस्ट वी नो हियर। प्रसंग 1 पॉइंट बरीलेಬೇಕು, ಸಂದರ್ಭ 2ನೇದು, 3ನೇದು ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ 1 2 3 ಈ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಬರೆದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಿಗೋದು? 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಿಗೋದು। ಸೊ ಇಲ್ಲಿ ಏನು ಬರಿಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ಏನು ಬರಿಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ಏನು ಬರಿಬೇಕು। ಇಲ್ಲಿ ಏನು ಬರಿಬೇಕಂದ್ರೆ ಯಾವ ಲೆಸನ್ ಮೇಲೆ ತಗೊಂಡಿದ್ದಿದೆ, ये प्रस्तुत वाक्य सुजान भगत नामक कहानी से लिया गया है। इस कहानी के कहानीकार मुंशी प्रेमचंद जी है। ಇದು ಇಲ್ಲೇ ಪ್ರಸಂಗಲ್ಲಿ संदर्भ, यहाँ वाक्य किसने किसको कहा और वो संदर्भ रेफरेंस यहाँ पर मेंशन करना। उसके बाद वो सारा जो आंसर है ना वो आंसर स्पष्टीकरण में लिखना। जस्ट हियर वी एक्सप्लेन। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸು? 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ 3 ಪಾಯಿಂಟ್ ಬರೀಲೇಬೇಕು। ಸೊ ಹಾಗೆ ಬನ್ನಿ, ಮತ್ತೆ ಇದು 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಂದರ್ಭ ಇದೆ, 3 ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ನೀವು ಕಂಪಲ್ಸರಿ ಬರೀಲೇಬೇಕು। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇವಾಗ ಬನ್ನಿ, ಇವಾಗ 4 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಂದರ್ಭ ಪೋಯಂ ಮೇಲೆ। ಈ 4 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಂದರ್ಭ ಅಂತಂದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ನಾವು ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡಬೇಕು 4 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ। ಪ್ರಸಂಗ 1, संदर्भ, स्पष्ट भाव स्पष्टीकरण, विशेषता। ससंदर्भ भाव स्पष्ट कीजिए 4 मार्क्स के लिए। यहाँ पर 4 पॉइंट्स क्या कंपलसरी लिखना है। प्रसंग 1 लिखना, संदर्भ लिखना, भाव स्पष्टीकरण, यहाँ पर फीलिंग्स को क्या लिखना है, और विशेषता स्पेशलिटी क्या है इस संदर्भ का वो यहाँ पर लिखना चाहिए। यहाँ पर 2 लाइन में क्या लिखे है देखिए, ब्रज भाषा का प्रयोग किया गया है, श्रम की महत्ता पर प्रकाश डाला गया, यह विशेषता है। 1 2 3 4 अगर आप 4 पॉइंट्स लिखकर अगर संदर्भ लिखेंगे पोएम पर, रैदास बानी और रहीम के दोहे, ये 2 पोएम पर क्या संदर्भ आ जाएंगे, और उस पर क्या भारत की धरती और एक वृक्ष की हत्या मॉडल पोएम पर क्या 2 देंगे। तो 4 आपको देंगे, 4 में से 2 आपको लिखना। सो 4 मार्क्स संदर्भ का आंसर आपने देखें किस तरह से लिखना है। सो नेक्स्ट आपको दिखाऊंगा कि 5 मार्क्स के लिए आंसर कैसे लिखना है। जस्ट यू सी 5 मार्क्स आंसर। शासक में पंडितों को हराते देख पिता ने 12वीं के। So 1 2 3 4 5 6 7 8 9 9 into 2 18 लाइन्स, यानी मैक्सिमम 15 to 20 लाइन्स में 5 मार्क्स आंसर आपको लिखना है। स्टूडेंट्स यहाँ ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, 5 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಆನ್ಸರ್ ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕಂದ್ರೆ
15 ಲೈನ್ಸ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು 20 ಲೈನ್ಸ್ ಒಳಗಡೆ ನೀವು ಮುಗಿಸ್ಬೇಕು. ತುಂಬ ಜಾಸ್ತಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರಂದರೆ ಲಾಂಗ್ ಆನ್ಸರ್ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ, 2 ಪೇಜು 3 ಪೇಜು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಆ ಥರ ಹೋಗಬೇಡಿ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ನೀವು 1 ಲೈನ್ ನೀವು ತೊಗೊಂಡ್ರೆ ನೀವು 2 ಲೈನ್ ಇಲ್ಲಿ ಬರಿಬೋದು. ಅಂದರೆ 1ಕ್ಕೆ ಡಬಲ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ನೀವು. 1 2 3 4 5 6 7 8 9 ಲೈನ್ ಅಂತ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. 9 × 2 ಅಂದರೆ 18 ಲೈನ್ಸ್ ಬರಿಬೇಕು ನೀವು. 18 ಅಂದರೆ ಇನ್ನೊಂದು 2 ಅಥವಾ 5 ಲೈನ್ ನೀವು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಸೇರಿಸ್ಬಿಡಿ. 15 to 25 ಲೈನ್ಸಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಆನ್ಸರ್ ಮುಗಿಬೇಕು. ಸೊ ಇದು 5 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸೂಕಿ ಡಾಲಿ ಮತ್ತು ಪ್ರತ್ಯೇಕ ಮೇಲೆ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಇವಾಗ ಬನ್ನಿ ಗ್ರಾಮರ್. ವಾಕ್ಯ ಶುದ್ಧ ಕೀಜಿಯೇ. ಇದು ಹೇಗಂದರೆ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಕರೆಕ್ಷನ್. ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರಂದರೆ ಇಲ್ಲಿ 3 ಕೊಡ್ತಾನೆ. ಇವಾಗ ಮುಂಚೆ 4 ಇತ್ತು, ಇವಾಗ 3 ಕೊಡ್ತಾನೆ. 3 ರಾಂಗ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಕೊಡ್ತಾನೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಚಿಕ್ಕದಾಗಿ ಗ್ರಾಮೆಟಿಕಲಿ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಇರುತ್ತೆ. ನೇ ತೆಗೆದ್ಬಿಟ್ಟು ಕಾ ಬರಿಬೇಕು, ಕಾ ತೆಗೆದ್ಬಿಟ್ಟು ಕೀ ಬರೆಯೋದಿರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ. ಸೊ ಈ ಥರ ನೀವು ಬರ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಇವಾಗೆಲ್ಲ ಗ್ರಾಮರ್ पार्ट्स ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. सूचना अनुसार बदलिए. वाक्य बदलना है. भूतकाल से वर्तमान काल, वर्तमान काल से भूतकाल, इस तरह से क्या सेंटेंस क्या चेंज करना है. और यहाँ पर लिंग बदलिए, यानी लिंग को क्या बदलना है, स्त्रीलिंग और पुल्लिंग. अनेक शब्दों के लिए एक शब्द, 1 वर्ड सब्स्टिट्यूशन्स ಇದನ್ನು ಇದೆ. ಆಮೇಲೆ ನಿಮ್ನಲಿಕೆ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಇದು ಇಲ್ಲ, ಉಪಸರ್ಗ ಇಲ್ಲ, ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಸಫಿಕ್ಸ್ ಇಲ್ಲ, ಅದು ತೆಗೆದಾಕಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಇದು ಆದಮೇಲೆ ಒಂದು ಪ್ಯಾಸೇಜ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ, ಪ್ಯಾಸೇಜು. ಆ ಪ್ಯಾಸೇಜ್ ನೋಡಿಕೊಂಡು ನೀವು ಆನ್ಸರ್ ಬರೀಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಎಸ್ಸೆ ರೈಟಿಂಗು ಇದೆ, ಲೆಟರ್ ರೈಟಿಂಗ್ ಇದೆ. 2ರಲ್ಲಿ ಒಂದು ನೀವು ಬರ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ಲೆಟರ್ ಫಾರ್ಮೆಟ್ ಕೂಡ ಹೇಗಿದೆ ನೋಡಿ. ಈ ಕಡೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಫ್ರಮ್ ಅಡ್ರೆಸ್ಸು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಯಾರಿಗೆ ಬರಿತೀವಿ ಅದು ಅಡ್ರೆಸ್ಸು ಬರೆದು ಮತ್ತೆ ಇಷ್ಟೇ ಚಿಕ್ಕದೆ ನೋಡಿ. 1 2 3 4 5 5 ಅಂದರೆ ಒಂದು 10 ಲೈನ್ಸಲ್ಲಿ ಲೆಟರ್ ರೈಟಿಂಗು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಬೇಕು 5 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಲುವಾಗಿ. ತುಂಬ ಈಸಿ ಇರುತ್ತೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ನಿಮಗೆ ಯಾರು ಹೇಳ್ಕೊಡಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನೀವು ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ, ತುಂಬ ವರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತೀರ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ನಿಮ್ನಲಿಖಿತ ಅನುಚ್ಛೇದ, ಅದು ಪ್ಯಾಸೇಜ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರಲ್ಲ, ಆ ಪ್ಯಾಸೇಜ್ ಮೇಲೆ ಆನ್ಸರ್ ಒಂದೊಂದು ವರ್ಡ್ ಆನ್ಸರ್ ಬರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್ ಸಲುವಾಗಿ ಚಿಕ್ಕದು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನಲ್ಲ ವರ್ಕ್ ಬುಕ್ಕಲ್ಲಿ, ಅದನ್ನೇ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ. ಆಲ್ರೆಡಿ ಇನ್ ಯುವರ್ ವರ್ಕ್ ಬುಕ್ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಗಿವನ್ ಸ್मॉल इंग्लिश सेंटेंस, दोज सेंटेंस ओनली प्रिपेयर, क्योंकि जो स्मॉल सेंटेंस दिए इंग्लिश में उन सेंटेंस को ही आप प्रिपेयर कर लीजिए. ऐसे ही स्मॉल सेंटेंस क्या एनुअल एग्जाम में देंगे. स्टूडेंट्स, आपको ये जानकारी मिली होगी, मेरा विश्वास है. आप इसे क्या पूर्ण रूप से क्या पक्का जान लो और जानकर किस तरह से क्या लिखना चाहिए आप प्लान करिए, और प्लान करके एग्जाम हॉल में जाकर आपको लिखना है. तो ये थोड़ा सा लॉन्ग वीडियो हुआ है स्टूडेंट्स, देखते रहिए. और ये PDF बनाकर भी भेज दूंगा, आप इसे देख लीजिए. हो सके तो आप अपने पास रख लीजिए. थैंक यू स्टूडेंट्स. जय हिंद, वंदे मातरम, जय कर्नाटका.